शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन। नमस्कार, लोकआस्था न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी विस्ताराने। नांदेडमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। पाहूया याविषयीचा लोकआस्थाचा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। शेतकऱ्यांना 58,000 हेक्टरी विमा मिळायला पाहिजे। पूर्ण शेती बर्बाद झाली आहे, शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना जनावरांना खावटी चाऱ्यासाठी ऋण मिळायला, कर्ज अनुदान मिळायला पाहिजे। तसेच कोल्हापूर पॅटर्न नुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। जैव तंत्रज्ञानाचं खुलं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे। जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। तसेच शेतीमध्ये जे काय शेतकऱ्यांनी खर्च केला आहे त्या खर्चाला आधारित धरून शेतीमालाला भाव मिळायला पाहिजे। या अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज महाराष्ट्रभर शेतकरी वायदे बाजारात 17 पिकाला वायदे बाजारातून काढलेलं आहे। ते 17 पिकं वायदे बाजारात टाकून हळद सुद्धा वायदे बाजाराच्या बाहेर काढण्याचा सरकारचा डाव आहे। तो सुद्धा सरकारने हळद वायदे बाजारातून काढू नये अशा पद्धतीच्या 6 मागण्या आमच्या आज आहेत। आणि आज महाराष्ट्रभर प्रत्येक तहसील कार्यालयावर आज धरणे आंदोलन आहे। त्या अनुषंगानं आज आम्ही शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, मी स्वतः, तसेच आमचे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट धोंडीबा पवार साहेब, शेतकरी संघटनेचे नांदेड तालुका अध्यक्ष रंगनाथराव देसाई आणि इतर कार्यकर्ते येणारे आहेत। आज आम्ही 4 वाजेपर्यंत या कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरून बसणार आहोत।